श्री गुरुमाऊलींचा छान असा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय बघा। भरपूर मोठा असलेला हा फोटो पाहायला मिळतोय आणि आपल्या मंदिराचा हा घुमट दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। चाफा बोले ना चाफा चाले ना। ग्रामीण विभागातील सभासद आहे त्यांनी ही पूर्ण सजावट केलेली आहे। मी मंडळाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। आमचं वाल्मिकी नगरचं श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि श्री दत्त मंदिर हे भव्य दिव्य आमचं श्री गुरुमाऊलींचं श्री दत्तांचं हे मंदिर आज पंचक्रोशीतून नव्हे तर विविध ठिकाणाहून सर्व भाविक या आपल्या गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी येतात। महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेताना हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। बरेच दिवसांनी आपले व्हिडिओ येत नव्हते बरेच दिवस, कारण का आपलं रेस्टॉरंटचं काम चालू होतं, ते सुद्धा रन करायचं होतं आणि आपलं सुक्या मच्छीचा पण व्यवसाय आहे। दरवर्षी चांगला रिस्पॉन्स येतो, देश विदेशात आपली सुकी मच्छी जाते। आज श्री दत्त माऊलींची जयंती आहे, श्री गुरुदत्तांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने बघा सगळ्या सजलेल्या आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत वाल्मिकी नगरमध्ये। श्री दत्त उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा होतो आमच्या वाल्मिकी नगरमध्ये। आम्ही सगळं आपला जीवनचा परिवार सगळा जण जातोय आणि इकडे निकिताचा घट वगैरे मांडून झालेला आहे, छान अशी पूजा सुद्धा झालेली आहे। चला तर तुम्हाला आज दत्त जयंतीचा व्हिडिओ म्हणजे आजपासून आपले व्हिडिओ रेग्युलर चालू होणार आहेत आणि भार्गवीला पण सुद्धा काहीतरी म्हणायचं आहे। भार्गवी काय? दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। चला तर आपलं वाल्मिकी नगर आज पाहायला मिळणार आहे आणि आमचं श्री दत्त माऊलींचं श्री दत्त मंदिर तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळतं, पण आपले गावकरी सगळेजण आले असतील, मुंबईकर आले असतील, विविध ठिकाणी नोकरीनिमित्ताने असतात आणि महिलांची जी लगबग असते, महाप्रसादाची जी लगबग असते महिलांची वाढण्याची वगैरे, ती सुद्धा पाहायला मिळणार आहे। चला तर संपूर्ण वाल्मिकी नगरचा श्री दत्तोत्सव आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या। चला डायरेक्ट आपण वाल्मिकी नगरमध्ये आलोय, गाडी इथे पार्क केली आहे। निकिता आणि भार्गवी सामान घेऊन पुढे गेलेली आहे। आपलं वाल्मिकी नगर पुन्हा आज पाहायला मिळेल। इकडे गौरेश आणि शैलेश चालले। गौरेश, हा बघा गौरेश आहे आणि शैलेश सुद्धा आहे। आज श्री दत्त पौर्णिमा आणि आमच्या वाल्मिकी नगरमधला दत्त उत्सव पाहायला मिळणार आहे। इथे बॅनरसुद्धा लावलेले बघा। श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळातर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत केलेलं आहे आणि आपलं श्री दत्त मंदिरसुद्धा छान असं पाहायला मिळणार आहे, सजावट पाहायला मिळणार आहे। इकडे श्री गुरुमाऊलींचा छान असा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय बघा। भरपूर मोठा असलेला हा फोटो पाहायला मिळतोय आणि आपल्या मंदिराचा हा घुमट जो आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। आपली एंट्रीसुद्धा छान आहे, प्रवेशद्वार छान आहे, ज्या ठिकाणी आपली दास्यभक्ती पाहायला मिळते आणि लवकुशाचं सुद्धा दर्शन होतं। असं आपलं श्री दत्त मंदिराचं हे प्रवेशद्वार आणि आज हा सोहळा, संपूर्ण सोहळा आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळेल। बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते, आपलं रेस्टॉरंटचं काम चालू होतं आणि आज बरेच दिवसांनी आणि आजपासून तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील। या दत्त पौर्णिमेच्या निमित्ताने आपलं श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ सुंदर अशी रांगोळीसुद्धा या ठिकाणी साकारलेली आहे। आपल्याला हा सोहळा पाहायला आवडेलच। आमचं वाल्मिकी नगरचा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हा संपूर्ण सोहळा आम्ही साजरा करतोय। दर्शन करूया। प्रथम आपण तुळशी वृंदावनाचं दर्शन करणार आहोत। इंदू आकासुद्धा आहे, आपले आते आहे, छान अशी रांगोळी साकारतात या ठिकाणी। तुळससुद्धा छान आहे। तुळस कशी वाटते आपल्याला ती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आणि या ठिकाणी आमच्या मंदिरातले सगळे सदस्य कामाला लागलेले आहेत। आपण सुद्धा दर्शन करून काही कामकाज करणार आहोत। आज जन्मोत्सव संध्याकाळी 6 वाजता
आपल्याला पाहता येईल. आणि या ठिकाणी पूजासुद्धा असते. या ठिकाणी पूजेला नवीन जोडपं म्हणजे सूरजचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि सूरज बसतोय या ठिकाणी. आणि आमच्या सर्वांचे लाडके कुटुंबे ब्राह्मणसुद्धा आहेत जे वेळाच गावचे आहेत. इकडे महाप्रसादाची तयारी चालू आहे. प्रथम आपण दर्शन करूया. आमच्या मंडळातले सगळे सदस्य आणि कल्पेशसुद्धा आत्ता थोड्या वेळापूर्वी पूजेला बसला होता. सपत्नीक वहिनीसुद्धा आहेत. चला आपण दर्शन करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुमाऊलींचं छान असं दर्शन होतं आहे. श्री दत्तांच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतो आहे आणि सर्वांना छान असं गुरुमाऊलींचं दर्शन झालेलं आहे. बघा आपल्या गुरुमाऊलींचं छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि मंदिराचा परिसर मी सुद्धा पुन्हा एकदा दाखवतो आहे. संध्याकाळी फार गर्दीसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल कारण का या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आम्ही दरवर्षी सादर करत असतो. प्रणय आपल्या आईसोबत आहे बघा. मुंबईतून बघा जे कामानिमित्ताने विविध ठिकाणी असतात आपले हे सदस्य, पण आज दत्त जयंती निमित्ताने सर्वजण आज भेटतात. इकडे सुद्धा काही ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत बघा. आमचे दादासुद्धा आहेत, अरविंद दादा आहे, मनोज भाऊसुद्धा आहेत. हे सर्वजण आज आपल्याला पाहायला मिळतील. आमचं श्री दत्त मंदिर आपल्याला पाहता आलं आणि तुमच्या मंदिराचा हा सभागृह आहे ज्या ठिकाणी आपण सगळं भोजनाची म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था वगैरे या ठिकाणी असते. हा आमचा सभागृह जो पाहायला मिळतो आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. त्यानिमित्ताने या ठिकाणी स्टेजची रचना आमचे सगळे सदस्य करतात बघा. इथे साई आहे बघा. साईला आपण मालिकेमध्ये बघतोच. साई, तुझी मालिका फार गाजली होती ती कोणती? स्वराज्य रक्षक संभाजी झी मराठीवरील आणि आता रिसेंटली ज्ञानेश्वर माऊली वगैरे. आणि वाटतं तुला काम करून त्या ठिकाणी? मला मालिकेमध्ये काम करून खूप चांगला अनुभव मिळाला. खूप मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली. आपल्या सर्वांचे लाडके माननीय खासदार अमोल गुल्हे साहेब यांच्यासोबत मला ही मालिका करायला मिळाली. आणि तुम्हाला माहिती आहे ते संभाजी महाराज होते आणि एका सीनमध्ये मी महाराजांना मिठी मारतो तर खरंच त्यांना मिठी मारली. तेव्हा एक वेगळाच अनुभव होता की खरंच आपल्या शंभूराजेंना मिठी मारतोय की काय. आणि असं वाटलं की त्या मालिकेमध्ये आणि खऱ्या जीवनामध्ये एक मावळा म्हणून जगतोय हा एक वेगळा अनुभव मला त्या मालिकेमध्ये मिळाला. आणि ज्ञानेश्वर माऊलीमध्ये देखील खूप चांगला अनुभव होता. मोठे दिग्गज कलाकार होते, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने असेच इतर पुढील नव्या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळावी हीच आशा व्यक्त करतो. थँक्यू. खरंच गुरुमाऊलींच्या कृपेने तुला अजून संधी मिळतीलच आणि विविध मालिकांमध्ये आपल्याला साईराज सोटेकर दिसतायतच. आमचे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत बघा. मंडळाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी कार्य करत असतात. तसेच संतोष मेंदारकरसुद्धा या ठिकाणी आहेत. हे सगळे आमचे सदस्य आपण पाहतोय स्टेजची उभारणी करतायत. इकडे सुद्धा आहेत बघा सगळेजण. असं आमचं श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि मंडळातले सगळे कार्यकर्ते पाहिलेत, पण महिला मंडळसुद्धा या ठिकाणी आहेत. आणि गावचे जे सगळे कारभार करतात ते आमचे कारभारी काका आहेत. म्हणजे सगळं ओझं म्हणजे सगळं गावात कोणी नसतं. मुंबईकर वगैरे सगळे कामानिमित्त बाहेर असतात, पण आत्माराम कारभारी काका हे सगळं कार्य करत असतात. इकडे महिला मंडळ आपण पाहतोय बघा. आणि छान सीनसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे आपली जेटी लागते जी पाहायला मिळते. इकडे बघा महिला मंडळ बसलेलं आहे. दरवर्षाप्रमाणे आपण याही वर्षी यांची ही लगबग आपल्याला पाहायला मिळणारच आहे. सर्व महिला मंडळ आपण दाखवणार आहोत. हे बघा सगळे आहेत. गुलाबाजी पण आहे, सगळेजण आहेत बघा. या सगळ्या जणी आज आपल्याला पाहायला मिळतात बघा. महिला मंडळ कामानिमित्त सगळेजण बाहेर असतात, पण आज बघा सगळ्या जणी एकत्र आलेल्या आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी दाखवतोय तो म्हणजे आमच्या ह्या बोटी लागलेल्या आहेत. इकडे बघा बोटी लागलेल्या आहेत जे पाहतोय आपण. चला आपलं दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि महिलांची लगबग या ठिकाणी स्टेज चालू आहे. आरतीला सुरुवात झालेली आहे. आरती सुद्धा श्री सत्यनारायणाची पूजा होतीये आपण पाहिली होती आणि आरतीला सुरुवात झालेली आहे. चला आरतीला या. चला सगळेजण आरतीला गेलेले आहेत. आरतीला सुरुवात झालेली आहे.
अशी आरती, श्री सत्यनारायणाची पूजा होती आणि छान अशी आरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि आमचं श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि या ठिकाणचं महिला मंडळ, सगळं पुरुष मंडळ आपल्याला पाहायला मिळतं आहे. संध्याकाळी श्री दत्तोत्सव असणार आहे, गुरुमाऊलींची जयंती आणि आमच्या वाल्मिकी नगरचा हा उत्सव दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि संध्याकाळचे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आपल्याला पाहता येतील. चाफा बोले ना, चाफा चाले ना, कल्पेश रावांचं माझ्या विना पान हले ना. आता माझ्यासाठी गाठ दिसली पाहिजे. समुद्र किनारी कृष्ण वाजवतो बासरी, साईराज रावांचं नाव घेते सुखी आहे सासरी. इकडे गाठ सोडवण्यासाठी या वहिनीने नाव घेतलेलं आहे साईराजचं. हे बघा साईराज इथे आहेत आणि मालिकेमध्ये आपण त्यांना बघतोयच वेगवेगळ्या. मिलिंद दादा आहे आरती घेऊन आणि आमचे मानस, हे बघा मानस सुद्धा आरतीला होते. छान अशी आरती झालेली आहे. गुरुमाऊलींचं छान असं दर्शन सुद्धा आपण केलेलं आहे. श्री सत्यनारायणाची महापूजा आत्ताच संपन्न झाली आणि थोड्या वेळातच श्री गुरुमाऊलींची जयंतीसुद्धा साजरी होताना आपल्याला पाहता येईल. असं आपलं श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ जे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतोयच. मंडळाचे वेगवेगळे सदस्य आपण पाहतोय. जगदीश भाऊ आहेत आणि संतोष आहे आणि सूरजचं हल्लीत लग्न झालं आहे आणि मगाशी आपण बघितलं होतं की पूजेसाठी बसला होता. पुन्हा एकदा आपण विठू माऊलींच्या या प्रतिमेकडे जातोय. बघा छान ही सजावट दरवर्षाप्रमाणे याही वर्षी केलेली पाहायला मिळते. आपल्याला कशी वाटते ती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. संध्याकाळी होणारा श्री दत्तोत्सव, दत्तपौर्णिमेचा उत्सव तर पाहायला मिळेल, पण या कार्यक्रमाची जी धुरा असते ती सांभाळायची असते, ती म्हणजे मंडळाच्या अध्यक्षांना. आमचे श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि आमचे सदस्यसुद्धा आहेत. श्री संतोषजी मेंदारकर हे आमच्या मंदिर श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळाचे अध्यक्ष आहेत. संतोषजी, तुमच्यावर ही जबाबदारी आहे की दरवर्षी हा उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या पंचक्रोशीतून सगळे भाविक येतात दर्शनासाठी, फार गर्दी असते. काय सांगाल, ही जी तयारी आहे ती आपली जवळजवळ 2-3 महिन्यापासून चालू आहे. आम्हाला 2 शब्द तुमच्याकडून ऐकायचे आहेत. धन्यवाद जीवनजी. श्री दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ 53वा दत्त जयंती सोहळा साजरा करत आहे. दिनांक 3, 4, 5 असा 3 दिवसाचा हा आपला कार्यक्रम असणार आहे. सकाळी काकड आरतीने सुरुवात होते, नंतर संक्षिप्त गुरुचरित्रचं वाचन होतं, हरिपाठ होतो आणि त्याचबरोबर 3ही दिवस दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळाचे सभासद असो किंवा इतर मान्यवरांच्या हस्ते आपल्याला महाप्रसाद पंगत याचं नियोजन असतं. मागील 53 वर्षापासून हा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे. आज मी ठामपणे सांगू शकतो की दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ असो किंवा इतर परिसरातील मुंबईचे जे सभासद येतात किंवा ग्रामीण सभासद असतात, 3-4 दिवस कोणत्याही कुटुंबामध्ये चूल पेटत नाही. नाश्तापासून जे जेवणाचा पूर्ण कार्यक्रम मंदिरामध्येच होत असतं, चहा पाण्याचा सगळं कार्यक्रम मंदिरात होत असतं. त्याचबरोबर मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित केला जातो. मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात येतो. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे सभासद देवेंद्र बसवत हे प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करत असतात. आपल्याच मंडळातील सभासदांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, व्यासपीठ मिळावं, त्याकरता त्यांचं प्रथम प्राधान्य असतं. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सभा घेण्याकरता मंडळातील जे इंटरेस्टेड सभासद असतात ते यामध्ये सहभाग घेत असतात, परफॉर्म करत असतात, जेणेकरून त्यांना कॉन्फिडन्स निर्माण व्हावा हे त्यामागील उद्दिष्ट आहे. शेवटच्या दिवशी पालखी सोहळा होतो आणि पालखी सोहळा झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होतो. धन्यवाद संतोषजी मेंदारकर जे अध्यक्ष आहेत आपल्या चंद्रोदय मंडळाचे. यांनी छान असं या ठिकाणी जे नियोजन बघा,
कसं केलं जातं आणि कोण कोण या ठिकाणी सहभाग घेतात आणि संध्याकाळी असणार आहे ते म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. या ठिकाणी आता महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे जी पाहायला मिळत आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे जे अँकरिंग करतात दरवर्षी. म्हणजे मला याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल करायचं आहे की ही पूर्ण जी सजावट आहे ती मंडळातील सर्व सभासदांनी केलेले. याच्यामध्ये मंडळाचे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष श्री लीलाधर कारभारी, मंडळाचे ज्येष्ठ सभासद गजानन बसवत आणि मोकारी ह्या जे मंडळाचे सिनियर सभासद आहे याच्यामध्ये हिरारीने भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर ग्रामीण विभागातील सभासद आहे त्यांनी ही पूर्ण सजावट केलेली आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. खरंच बघा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असो सगळे मंडळाचे सगळे सदस्य आपले हे सगळ्यांना जी जी जबाबदारी दिली जाते ती पार पाडत असतात जे पाहायला मिळत आहे. तसंच या ठिकाणी अँकरिंग जे करणार आहेत आनंदजी मोकारी यांच्याकडून सुद्धा आपण 2 शब्द ऐकणार आहोत कारण का सांस्कृतिक कार्यक्रमाची धुरा त्यांच्यावर आहे आणि देवेंद्र दादा आमचे बसवत आहेत ते म्हणजे या ठिकाणी मोलाचं कार्य दरवर्षी ते करत असतात. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आत्ताच आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे हा उत्सव 1973 साजरा केला जातो आणि मंडळाचं हे 53वं वर्ष आहे. जुन्या लोकांनी हा उत्सव साजरा केला असं सांगितलं जातं की आमची जी पूर्वीची जी मंडळी आहे ते या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाची वेळ होईपर्यंत बसायचे आणि छोटासा एक मंडप होता तिथे. मग त्याने हळूहळू दत्ताच्या मूर्तीची स्थापना केली आणि मग 1973 साली त्यांनी या मंदिराची स्थापना केली आणि आज या ठिकाणी हे भव्य दिव्य मंदिर तुम्हाला सगळं दिसतं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या मंडळाच्या लोकांची ह्याच्यामध्ये प्रचंड मेहनत आहे आणि हा जो उत्सव दिसतो आहे तो जवळजवळ 4 ते 5 दिवस असतो. 2-3 वर्षापूर्वी 50वं वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा केलं आणि त्यावेळेला साप्ताहिक म्हणजे 7 दिवस कार्यक्रम होते आणि 7 दिवस आजूबाजूच्या लोकांना इथे जेवणाची व्यवस्था होती, भोजनाची व्यवस्था होती. आता ही जवळजवळ 3 ते 4 दिवस आमची लोक हे सगळं व्यवस्था करतात आणि हा जो संपूर्ण जो खर्च आहे तो आमच्या सभासदच उचलतात. ज्याला जसं जमेल त्याप्रमाणे एका वेळेच्या एका जेवणाच्या पंगतीचा खर्च एकच सभासद आमचा देत असतो. अशा प्रकारे हा खर्च कसा निघून जातो ते आम्हाला कळत नाही आणि हा सगळा खर्च करण्याची ताकद गुरुमाऊलीच आम्हाला देतं असा आमचा एक ठाम विश्वास आहे. दुसरं सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल तुम्ही विचारलं. सांस्कृतिक कार्यक्रम आमचा अतिशय उत्तम होतो. मी या संपूर्ण कार्यक्रमाचं दरवर्षी अँकरिंग करतो. मला अँकरिंग करताना आनंद मिळतो याच्यासाठी की जे कलाकार असतात ते सगळे मोठे असतात, लहान मुलं कमी असतात पण मोठे मोठे कलाकार असतात आणि मोठ्या कलाकारांचं एक अँकरिंग करणं, निवेदन करणं ही एक मजेशीर गोष्ट असते आणि त्यातून मलाही आनंद मिळत असतो. अतिशय उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम आमचा साजरा होत असतो. मला अभिमान आहे की आमची ही तरुण मंडळी जी आहे ते जवळजवळ आता 40, 45, 50च्या आसपास आहेत सगळेजण, पण इतकं समर्थपणे मंडळ चालवतात की आम्हाला जुन्या कार्यकर्त्यांची आठवण होते की त्यांच्या इतकंच सक्षमपणे हे लोक मंडळ चालवतात आणि एवढं सगळं अरेंज करतात. आता तेव्हा छोटासा कार्यक्रम साजरा केला जायचा पण आता जवळजवळ आजूबाजूतल्या 8-10 गावातली लोक इथे संध्याकाळच्या वेळेस जेवायला येतात. तेव्हा प्रचंड गर्दी असते आणि हे लोक यशस्वीपणे मॅनेज करतात जवळजवळ 4-5 दिवस. म्हणून मला सगळ्यांचा खूप खूप अभिमान आहे. धन्यवाद संतोषजी. आपल्या चंद्रोदय मंडळाचे अध्यक्ष श्री संतोषजी मेंदारकर आणि आनंदजी मोकारी यांनी छान असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की मंडळ ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात की आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडत असतात. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्तेसुद्धा पुन्हा एकदा आपण आपल्या गुरुमाऊलींच्या या चरणाजवळ जातो आहे. पंचक्रोशीतून सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतीलच. माऊलींचं छान असं दर्शन होतं आहे आणि आपले भावजी, माझी मामी बहीण आहे कविता, हिचे मिस्टर या ठिकाणी गुरुमाऊलींचं दर्शन करतात. चला तर आता दुपारच्या वेळेस महाप्रसादसुद्धा आपल्याला पाहता येईल. इकडे कविता आहे बघा. आत्ताच आपली श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झालेली आहे. कविता आहे. कविता कशी आहेस? मुंबई येते आणि हा छोटा तिचा. आपल्या सर्वांनासुद्धा मी दर्शन घडवतोय आपल्या श्री सत्यनारायणाच्या या महापूजेची. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री दत्त जयंती उत्सव 2025चा आमच्या वाल्मिकी नगरचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सकाळी पाहिलं की या ठिकाणी श्री सत्यनारायणाची पूजा झाली आणि आता पोथी वाचन चालू आहे. पोथी वाचनाला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि आता
श्री दत्त जयंतीचा उत्सव, छान असा उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे, तो सुद्धा पाहता येईल. पंचक्रोशीतून सगळे भाविक या ठिकाणी श्री गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी येतील. आमची मामी सुद्धा आहे बघा, छाया मामी, माझी बारकी मामी आहे. आणि आत्ताच आपल्या जे ग्रामदेवता आहे काळंबादेवीला जाऊन आलीस ना, काळंबादेवीला जाऊन आली. आणि आमच्या माऊलींचं मंदिर, छान असं मंदिर आपल्याला आज पाहता येतंय. आणि पोतीला आपण सुद्धा जाऊया. पोतीला सुरुवात झालेली आहे, पोतीला सुरुवात झालेली आहे. आणि आता श्री दत्त उत्सव आपल्याला पाहता येईल. छान असं हे आमचं मंदिर, जे आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलंच आहे. पुन्हा एकदा आपल्याला श्री गुरुमाऊलींचं छान असं दर्शन होणार आहे. काकी आहे. आणि आता हळूहळू आपल्या पंचक्रोशीतून सगळे भाविक येणार आहेत. जरी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे होतील एकत्र, तरीच सत्वगुण स्वतंत्र दृष्टी पडेल जाण पारा. आता विष्णूच्या नागाला सांगायला गेली, नागा तुझी जर इच्छा असेल तर तू एक असं करायला पाहिजे, सत्वगुण रजोगुण तमगुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ती आराध्य दैवतीला एकत्र करायला पाहिजे, तरच तुला त्याचा लाभ मिळेल. ते सगळं तुझ्या मनात असलेली इच्छा परिपूर्ण होईल. आईचे ऐकून उत्तर बोलता मुनिवर, आपल्या देव आराध्य देवताचे बोलणे ऐकल्यानंतर सांगण्यात अर्थ नाही. लगेच आपण आता जायला पाहिजे आणि वैकुंठात जाऊन लक्ष्मी मातेला ही गोष्ट सांगायला पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता थोड्या वेळातच आपल्याला श्री दत्त जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि पोथी वाचनासाठी माझे मामा प्रदीप मामा बसलेले आहेत. आता या ठिकाणी पाळणा सुद्धा सजवलेला आहे बघा. दत्त माऊलींची प्रतिमा पाहायला मिळते. कुंडली कवर्दे हा विठ्ठल. गुरुमाऊलींचा जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा, फटाक्यांची आतषबाजी जी पाहायला मिळते. दत्त माऊलींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करताना आमचे बेटा काका आहेत, बेटा काका बसवत आणि वसंत भाऊ जोशी हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता पाळणा गायला जाईल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. या ठिकाणी गुरुमाऊलींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक झालाय. सगळ्यांना दर्शन या ठिकाणी दिले जाते बघा. आणि आता पाळणा गायला जाईल. या
कैसी कळेल ही मात पराई परतली तितकायचा आहे जन्मा मरणाचा हा पुरला अंत जय देव जय सद्गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वाळीचा हरली गोविंदा जय देव जय दत्त येऊनिया उभा टाकला सद्भावेचा सांग परिपाक केला प्रसन्न हो मी आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा हा बेरा तुटलेला जय देव जय सद्गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वाळीचा हरली बहुचिंता जय देव जय आपल्याला पाहता येतोय बघा श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळाचा वाल्मिकी नगर या आमच्या श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळाचा श्री दत्त जन्मोत्सव 2025चा आपल्याला पाहायला मिळतोय। आमचे छोटे भक्त आयुष सुद्धा आहे बघा। संपूर्ण वाल्मिकी नगर पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपण पाहतोयच। आता थोड्या वेळातच या ठिकाणी श्री गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविक आपल्याला पाहायला मिळतील। सुंदर सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। छान असं पोथी वाचन झालं, त्यानंतर श्री दत्तांचा पाळणा सुद्धा गायला गेला, तो सुद्धा आपल्याला पाहता आला। आरती झाली आणि आता श्री गुरुमाऊलींचं दर्शन करण्यासाठी पंचक्रोशीतून सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतील बघा। गुरुमाऊलींचं छान असं दर्शन आपल्याला होतंय। आमचं वाल्मिकी नगरचं श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि श्री दत्त मंदिर हे भव्य दिव्य आमचं श्री गुरुमाऊलींचं श्री दत्तांचं हे मंदिर आज पंचक्रोशीतून नव्हे तर विविध ठिकाणाहून सर्व भाविक या आपल्या गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी येतात। ही रांग आपल्याला पाहायला मिळते। पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपण पाहतोय बघा। आताच जन्मोत्सव झालेला आहे आणि आपल्या गुरुमाऊलींचं दर्शन करण्यासाठी आज श्री दत्त पौर्णिमेनिमित्ताने हे सगळे भाविक आपण पाहतोय। चला आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि ही गर्दी मी सकाळीच सांगितलं आपल्याला की पंचक्रोशीतून सगळे भाविक आज आपल्याला पाहायला मिळतील। ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। बँजोचा आवाज येतोय। छान असं जन्मोत्सव साजरा झालेला आहे आणि मी दाखवतो आपल्याला की सगळे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा। ही गर्दी मगाशी विरळ होती, पण आता ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी आलेले हे सगळे भक्तगण आणि एक मॅचिंग असलेला महिला वर्ग या ठिकाणी सुंदर असा सोहळा आणि आनंदोत्सव जो साजरा होतोय तो सुद्धा पाहतोय आपण। मंडळाचे आमचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते जे पाहायला मिळत आहे, हेमंत मामा आहेत, आमचे आत्माराम काका आहेत, हे सगळेजण पाहतोय आपण। पुन्हा एकदा या सर्वांचं आपल्याला या ठिकाणी भेट होते बघा। विविध ठिकाणी कामानिमित्त असतात, पण या बँजेच्या सुद्धा तालावर हे सगळं महिला मंडळ फिरताना पाहायला मिळत आहे। आमचं चंद्रोदय मंडळाचं बँजो पथक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय बघा।
बँजोचं आणि बँजोवर नाचताना आपलं महिला मंडळ पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आरती सुद्धा दिली जाते बघा, आपण सुद्धा या ठिकाणी आरती घेतोय आणि महाप्रसाद या ठिकाणी प्रसादाचं वाटप करताना सुद्धा पाहायला मिळत आहे। प्रसाद सुद्धा घेऊया आपण। छान असा हा प्रसाद श्री गुरुमाऊलींचा श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळाचा वाल्मिकी नगरचा 2025चा हा श्री दत्त पौर्णिमेचा दत्त उत्सव, श्री दत्त जयंतीचा उत्सव पाहायला मिळतोय आणि आता महाप्रसादाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। इथे सगळे पंचक्रोशीतून आलेले भाविक आपल्याला पाहायला मिळतात। महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। वाल्मिकी नगर आणि या ठिकाणचं श्री दत्त मंदिर आणि दत्तोत्सव हे सगळे भाविक आपण पाहतोय। महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। पंचक्रोशीतून हे सगळे भाविक दर्शनासाठी येतात आणि महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेताना हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। सुंदर असा हा सोहळा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळतोय। श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि गोपाळकृष्ण मंडळ हे सर्वजण आपला हा दत्तोत्सव साजरा करतात आणि या ठिकाणी भाविकांची ही गर्दी महाप्रसादासाठी सुद्धा पाहायला मिळते। चला तर महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि आता हळूहळू या ठिकाणी भाविकांची गर्दी दर्शनासाठी तर आहेच, पण महाप्रसादासाठी सुद्धा पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा भाविकांची रांग पाहायला तर मिळते आपल्याला, पण आपला जीवनचा परिवार सुद्धा या ठिकाणी आहे बघा। जान्हवी, भार्गवी आणि निकिता सुद्धा आणि आमचे मामा सुद्धा आहेत, भालचंद मामा सुद्धा आहेत। आज गुरुमाऊलींचं छान असं दर्शन आपल्या सर्वांना घडतंय। श्री दत्त पौर्णिमा आणि या निमित्ताने पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक पाहतोयच आपण। तीर्थप्रसादाचा सुद्धा लाभ सर्व भाविक घेत आहेत आणि तीर्थप्रसाद वाटप करण्यासाठी आमच्या मंडळाचे सदस्य आहेत आणि गोपाळकृष्ण मंडळाचे सदस्य श्री प्रथमेश जोशी आणि माझे बंधू युवराज धांबा हे तीर्थप्रसादाचा वाटप करतात। चला तर आपण पुन्हा एकदा माऊलींचं छान असं दर्शन करणार आहोत। छान असं दर्शन आपल्याला गुरुमाऊलींचं होतं आहे। इकडे निकेत आहे, हा बघा निकेत सुद्धा आहे। हा माझा पुतण्या लागतो, पण किती मोठा आहे बघा माझा पुतण्या आहे। अभिषेक आहे इथे आणि अभिषेक आपल्या फॅमिलीसोबत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ वाल्मिकी नगर 2025चं श्री दत्तोत्सव आज आपल्याला पाहायला मिळालं। सकाळीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे आमच्या सदस्यांची जी रेलचेल चालू होती, या ठिकाणी सजावट वगैरे आपल्याला पाहायला मिळाली आणि छान असं दर्शन आपल्याला श्री गुरुमाऊलींचं आपल्या दत्तमाऊलींचं झालेलं आहे। हा दत्तोत्सव दरवर्षाप्रमाणे आम्ही साजरा करतो। मगाशीच आपल्याला मंडळाचे आपले जे अध्यक्ष आहेत संतोषजी मेंदारकर आणि आनंदजी मोकारी यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की 50वं वर्ष आम्ही साजरं केलं होतं। त्यावेळेस सुद्धा 7 दिवस सप्ताह होता आणि 7 दिवस आम्ही विविध कार्यक्रम राबवले होते या ठिकाणी आणि आज सुद्धा या ठिकाणी महाप्रसाद आपल्याला पाहायला मिळाला। महाप्रसाद सुद्धा चालू झालेला आहे आणि थोड्या वेळाने सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सांगतो म्हणजे इथे वयाचं बंधन नसतं, म्हणजे वयस्कर लोक सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतात, पाहण्यासारखं असतं। आवर्जून तुम्ही सुद्धा एकदा आमच्या या वाल्मिकी नगरमध्ये या आणि गुरुमाऊलींचं दर्शन करा। आमचं श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ असो, गोपाळकृष्ण मंडळ असो आणि रामप्रासादिक मंडळ असो, हे सर्वजण एकत्रितपणे आपला हा दत्तोत्सव साजरा करतात। आपल्याला सुद्धा
हा दत्त पौर्णिमेचा दत्त जयंतीचा कार्यक्रम आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री गुरुमाऊली आणि दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.